आज तुम्हाला मी ना दाखवतो सुरत मिलची वारी. तुम्ही लाईक करायला शेअर करायला विसरू नका. बाय रोड गेलो होतो, त्याच्यामुळे एक बडबड माणूस होता आपल्याबरोबर, लय बडबड करायचा, मजा लय येत होती. म्हणलं कर बडबड, आपला काय घेणं नाही, किती बडबड कर. सुरतला गेलो ना आपण, या बंगल्यात राहतो. या बंगल्यात आहे ना होते गुजराती पोरं आणि अशी मजा करत होते ते. आणि कुठल्या गाण्यावर माहिती का, सैराट गाण्यावरती. त्यांना कळाना ना वळाना, पण गाण्यावर असे मजा करत होते, नाचत होते. मग आम्ही पण घेतला डान्स करून. त्याच्यानंतर मग जेवलो आणि गेलो मिलला. आता तुम्हाला मिलला गेल्यावर दाखवतो. हे बघा असले येडे लोक आहे मिलचे, कुठून कपडे फेकू राहिले, मला तर डोकंच आउट होतं माझं. मग गेलो मिलला, तिथं बनत होती आपली नारायणपेठ साडी, जी आपण तुम्हाला ओरिजिनल साडी देतो, एकदम बर क्वालिटी. या बघा या साडीला ना गोल्डन जरी देतो, बनवून दिलेली तुम्हाला. आणि याच्यानंतर ही बघा साड्यांची राणी तक्षशिला साडी तुमच्यासाठी मी आपण बनवून घेतल्या. त्या प्रोडक्शन चालू होतं, मग घेतल्या त्यानंतर ट्रक भरून साड्या. तुम्हाला सांगू का, मला पण माहिती हो तुम्हाला काय पाहिजे, मला काय पाहिजे. तुम्हाला पाहिजे साड्यांचे चांगले रेट, चांगले क्वालिटी, आणि मी तुम्हाला ते आयुष्यभर देणार आहे. आणि मी जर तुम्हाला अशी क्वालिटी आणि मिलमधून जर माल दिला ना, मला 1,00,000% माहिती तुम्ही मला सपोर्ट करणार आहे. हे बघा साटिन सिल्कच्या शालू बनत होते तिकडं. आता हे पण ऑर्डर केलेले आपल्या जैन मिलला येणार आहे. ह्या मशीनी ना एवढ्या महाग असतात ना, तुम्हाला सांगू, एक मशीन ना 3-3 करोड रुपयाचं असतं. आणि ते एअर जेट वरती चालतात, पाण्याने चालतात या मशीनी, पाण्याने. आणि ही मशीनची ना बॅक साईड आहे, अशी धाग्याने ना मस्त पुढे जाते धागे आणि साडी बनते. इतकी मजा येते ना ते साड्या बघायला, असं वाटतं तसं राहावा. आणि मी मस्त थोड्या ना साड्या बनवायला पण शिकलो होतो, बटणं दाबायला. बाय बाय.